हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। महायुतीमध्ये 4 जागांवर अंतिम तोडगा निघाला। ठाणे, कल्याण आणि छत्रपती संभाजीनगरची जागा शिवसेना लढणार, तर पालघरची जागा भाजपकडे, सूत्रांची माहिती। कल्याण लोकसभेसाठी शिवसेनेकडून श्रीकांत शिंदेंची उमेदवारी निश्चित, तर ठाणे लोकसभेसाठी नरेश मस्के आणि प्रताप सरनाईक यांच्या नावाची चर्चा सुरू, सूत्रांची माहिती। संभाजीनगर लोकसभेसाठी महायुतीकडून शिवसेनेच्या संदीपान भुमरेंचं नाव निश्चित, लवकरच उमेदवारांची घोषणा होणार। परभणी लोकसभेसाठी महायुतीकडून रासपच्या महादेव जानकरांचा अर्ज दाखल, जानकर विरुद्ध ठाकरे गटाच्या संजय जाधवांचा सामना, महायुतीच्या सभेतून जानकरांचं शक्ती प्रदर्शन। सूर्य चंद्र आहे तोपर्यंत कोणी मायेचा लाल संविधान बदलू शकत नाही, विरोधकांकडून संविधान बदलणार असल्याची बेताल वक्तव्य, अजित पवारांचा नाव न घेता शरद पवारांवर निशाणा। महादेव जानकरांसाठी राजेश विटेकरला थांबायला सांगितलं, 6 महिन्यात राजेशला विधिमंडळाचा सदस्य करणार, परभणीतील सभेत अजित पवारांचं आश्वासन। मी लोकसभा लढवेन असं वाटलं नव्हतं, मात्र पक्षाच्या आदेशानुसार निवडणूक लढवत आहे, परभणीतील सभेत पंकजा मुंडे यांचं पुन्हा वक्तव्य। हिंगोली आणि हातकणंगलेमधील शिंदे गटाचे उमेदवार बदलण्याची शक्यता, हिंगोलीमध्ये उमेदवार हेमंत पाटील आणि हातकणंगलेमध्ये धैर्यशील मानेंना स्थानिक भाजपचा विरोध। उमेदवार कमकुवत वाटत असतील तर ते बदलण्याचा अधिकार शिंदेंना, उमेदवार बदलाच्या चर्चेला संजय शिरसाठांकडून दुजोरा, शिंदेंची शिवसेना 16 जागा लढवणार असा दावा। धाराशिवचे राणा जगजितसिंह कुटुंब पुन्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये परत येण्याच्या चर्चा, महायुतीमध्ये अजित पवार गटाला धाराशिवची जागा मिळण्याची चिन्ह, उमेदवारीकडे सर्वांचं लक्ष। नांदेडच्या अर्धापूरमध्ये अशोक चव्हाणांचा ताफा मराठा आंदोलकांनी अडवला, भाजपच्या प्रतापराव चिखलीकरांसाठी प्रचारासाठी आलेल्या चव्हाणांपुढे घोषणाबाजी, गावकऱ्यांच्या रोषामुळे चव्हाणांचा काढता पाय। पश्चिम बंगाल, आसाम, मिझोराम, मणिपूरमध्ये मुसळधार पाऊस, गुवाहाटीमध्ये विमानतळाचं छत कोसळलं, पावसामुळे आतापर्यंत 4 जणांचा बळी, जनजीवन विस्कळीत। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।